आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गावातल्या लोकांच्या विरोधाला न जुमानता मी त्या स्त्रीला पौरोहित्य शिकवायला तयार झालो, पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली। कारण माझ्या समोर आलेली ती स्त्री नव्हतीच, मानवी देह धारण केलेली एक राक्षसी वृत्ती होती। होतं असं कधी कधी अशा दुष्ट प्रवृत्ती मानवी देह धारण करतात आणि सज्जनपणाचे मुखवटे चढवून आपल्यातच वावरतात। आपण कसे साधे सरळ निष्पाप आहोत असा भास समाजात निर्माण करतात आणि आपल्यासारखी साधी सरळ माणसं त्यांच्या या कपट कारस्थानाला फसतात। खरे बाबा, माझ्यासोबत हेच घडलंय आणि दुष्ट माणसं बाहेरचीच असतात असं काही नाहीये। माझा घात करणारी माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीणच होती। सतत माझ्या आसपास वावरायची, बहिणीसारखा जीव लावला होता मी तिच्यावर। माया, तिच्या मनात इतकं कपट होतं हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही। तिनेही ते भासवून दिलं नाही आणि मी वेड्यासारखी कायम तिच्यावर फक्त विश्वास ठेवत गेली। माणसाचा दुष्टपणा तरी हळूहळू ध्यानात येतो ग, पण जे मानवीच नाही त्याच्याशी लढणं किती कठीण असतं तुला नाही कळणार। कारण तुझा सामना माणसाशी झाला, पण माझा सामना जिच्याशी झाला ते मानवी नव्हतंच। मानवी नव्हतं? हो, सुरुवातीला माझ्याकडे शिष्यत्वाची भीक मागणाऱ्या त्या स्त्रीला मी सत्यनारायण, विवाह, बारस असे अनेक धार्मिक विधी शिकवले। तिनेही सुरुवातीला सगळं आपण मन लावून करतोय असं दाखवलं। माझा विश्वास संपादन केला। दिवस जात राहिले। एके दिवशी आपल्या महागौरीच्या मंदिरात उत्सव सुरू होता। मंदिरात रात्री यज्ञ होता आणि मी त्या यज्ञाचं पौरोहित्य करत होतो। त्याच वेळी मला असं जाणवलं की काहीतरी विपरीत घडतंय आणि मी मागचा पुढचा कसलाही विचार न करता महागौरी मातेचा यज्ञ अर्ध्यातच सोडून तिथून निघून गेलो आणि घरी जाऊन पाहतो तर चेटकीण होती ती चेटकीण। विश्वास संपादन करून नंतर संधी साधून तुझ्या आईचा बळी दिला तिने आणि तुझं अपहरण करून घेऊन गेली तुला। माझ्या डोळ्यासमोर सगळं घडत असताना सुद्धा मी नाही वाचवू शकलो तुला। कुठल्या तरी अज्ञात शक्तीने बांधून ठेवलं होतं ग मला। बाबा, हे सगळं का केलं असेल तिने? यामागे काय स्वार्थ होता तिचा? आणि जर ती मला घेऊन गेली तर मला तिचा चेहरा का आठवत नाहीये? बाबा सांगा ना मला, कोण होती ती बाई? हातात भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या गो लग्नाच्या। हातात भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या गो लग्नाच्या। हळदीनं भरलं पातळ पातळ लग्नाचं। छान दिसतेस माया। यापुढे आता तूच अथर्वचं आयुष्य सावरणारस। ये हळद काढ। आई माझी सासू ग जन्माची। दोन दिसाची आई माझी सासू ग जन्माची। दोन दिसाची आई माझी सासू ग जन्माची।
दोन दिसाचा भाऊ माझा दीर ग जन्माचा दोन दिसाची आई माझी सासू ग जन्माची दोन दिसाची आई माझी सासू ग जन्माची दोन दिसाचा भाऊ माझा दीर ग जन्माचा दोन दिसाचा भाऊ माझा दीर ग जन्माचा दोन दिसाचा बापूस माझा सासरा ग जन्माचा दोन दिसाचा बापूस माझा सासरा ग जन्माचा हातात भरल्या हिरव्या बांगड्या बांगड्या ग लग्नाच्या मीरा जर का तुझ्या हातून वाचली तर तू माझ्या हातून वाचणार नाहीस हे नक्की. माया 2 मिनिटं थांबा, हळकुंड टाकते आत. अगं लागलं? हळू ना, मी तुला थांब म्हटलं होतं. सॉरी. ठीक आहेस ना? हो ठीक आहे. मीरा तू पण ये, करवलीस ना तू? हो आईसाहेब, हा तर माझा हक्कच आहे ना. प्रज्ञाताई दोन दिसाची आई माझी सासू ग जन्माची दोन दिसाची आई माझी सासू ग जन्माची हातात भरल्या हिरव्या बांगड्या बांगड्या ग एकत्र मिळून आल्यात बोलूया. लग्नाच्या. हो हातात भरल्या हिरव्या बांगड्या वेदा तयारी करून येतच होती, मीच तिला म्हटलं की थोडा वेळ आराम कर, मग आरामात ये. माहिती हळू हळू काय ना की लग्नाची हळद प्रेमाने काढली ना की हेच प्रेम नवरा बायको मध्ये उतरतं असं म्हणतात. वेदाने माझं ऐकलं नाही. तिला सांगितलेलं प्रत्येक विधीला ती मला हजर हवी, पण त्या मीराचं ऐकून आली नाही काय कार्टी. आता तिला मला शिकवावंच लागेल. काय झालं वेदा, इतकी का घाबरलीस? हो 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 जाऊया आपण. वेदा बाळा, तुला ताप आलेला की नाही? आधी थोडस खाऊन घे, मग आपण खाली जाऊया. हे बघ, तुला आवडतात ना ती बिस्किट आणलेत मी तुझ्यासाठी, घे. बाबाला तर पैशांचं बिस्किट देईन. एवढंच नाही, माझ्याकडे एवढी मोठी लिस्ट आहे. वेदा, बिस्किटाला नाही म्हणतेस तू? अगं तुझ्या आवडीची आहेत नाही म्हणून आणली होती, घे ना. बरं 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 ठीक आहे, बिस्किट नको आहेत ना? थोडस दूध तरी पिऊन घे. हा घे, मग ना आपण मस्त हळदीच्या कार्यक्रमाला जाऊ, खूप मज्जा करू. दूध पी आणि मग फ्रेश होऊन घे. तोपर्यंत तुझं टॉवेल काढ. हा तुला जपणार